नमस्कार. मकर संक्रांतीच्या आधी येणारा भोगीचा दिवस फक्त जुने सामान जाळण्यापुरता मर्यादित नसून तो नवीन जीवनाची, शुद्धीकरणाची आणि सकारात्मकतेची सुरुवात दर्शवतो. आज आपण जाणून घेणार आहोत भोगी का साजरी केली जाते, भोगीचे धार्मिक, सांस्कृतिक आणि वैज्ञानिक महत्त्व आणि भोगी आपल्याला नेमकं काय शिकवते. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. भोगी हा दिवस मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी जुने, निरुपयोगी, नकारात्मक वस्तू एकत्र करून भोगीची होळी पेटवली जाते. यामागील संदेश फार खोल आहे. जसं आपण जुने सामान जाळतो तसंच आपले जुने विचार, राग, मत्सर, दुःख, अपयश ह्यांचाही त्याग करायचा असतो. भोगी म्हणजे जुने सोडून नवीन स्वीकारण्याचा दिवस. भोगीचा दिवस सूर्याच्या उत्तरायणाच्या स्वागतासाठी असतो. सूर्यदेव दक्षिणेकडून उत्तर दिशेला प्रवास सुरू करतात, ज्याला उत्तरायण म्हणतात. धार्मिक मान्यतेनुसार उत्तरायण म्हणजे प्रकाश, ऊर्जा, सकारात्मकता आणि शुभतेची सुरुवात. म्हणूनच भोगीच्या सकाळी लवकर उठून देवपूजा, भोगीची भाजी आणि घर स्वच्छ करणे हे सर्व केलं जातं. भोगीच्या दिवशी खास भोगीची भाजी बनवली जाते. यात गाजर, मेथी, वांगी, हरभरा, रताळी हे सर्व हिवाळ्यात शरीराला उष्णता देणारे पदार्थ आहेत. यामागे वैज्ञानिक कारण आहे. हिवाळ्यात शरीराची प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अशा भाज्या फार उपयोगी ठरतात. म्हणजेच भोगी केवळ सण नाही तर आरोग्याची शिकवण आहे. भोगी आपल्याला एक महत्त्वाचा संदेश देते. ज्याप्रमाणे आपण घरातील कचरा बाहेर टाकतो तसंच मनातील नकारात्मक काढून टाका. भोगी म्हणजे अहंकाराचा त्याग, लोभाचा त्याग आणि नवीन संकल्पांची सुरुवात. म्हणून भोगी हा केवळ आग पेटवण्याचा दिवस नाही तर स्वतःला नव्याने घडवण्याचा दिवस आहे. या भोगीला जुने विचार जाळा, नवीन आशा पेटवा आणि आनंदाने संक्रांतीकडे पाऊल टाका. भोगीच्या आणि मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.